काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मी लसीकरण घेतले, यांनी काही त्रास होत नाही. सगळ्यांनी पोलिओपासून ते विविध आजारांवर मात करण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. HPV ही लस यापूर्वी खाजगी स्तरावर उपलब्ध होती. मात्र महायुती सरकारनं आता ही लस मुलींसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे. कुठल्याही अफवांना बळी न पडता मुलींनी HPVचं लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ यांनी केलं आहे. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राज्य शासनाच्या वतीनं सुरू केलेल्या मुलींसाठीच्या मोफत HPV लसीकरणाचा शुभारंभ निलम खताळ यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाला प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर निलेश माने, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, उपसरपंच मयूर दिघे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिघे, शिवाजी आहेर, नंदकुमार देशपांडे, राजेंद्र आहेर, उत्तम दिघे, अमोल दिघे, नवनाथ राऊत, कचरू वारुंक्षे, रवींद्र दिघे, सुवर्णा दिघे, निखिल सानप यांसह आरोग्य सेविका आणि आशा सेविकांची हजेरी होती. बरेच म्हणजे चर्चा पसरली की काही लस चांगली नाही आहे असं किंवा, पण मग स्वतःच्या आईबापांनी स्वतःचा निर्णय घ्यायचा आणि स्वतःच्या मुलीला लस द्यायची. मला बरेच जणांनी प्रश्न विचारले की तू चौकशी केली का? पण आम्ही दोघांनी ठाम निर्णय घेतला. सरकार देत आहे म्हणजे काय हे का असं चुकीचं आहे का? सरकार देतं म्हणजे चुकीचं आहे का? त्यांच्यावर पण काहीतरी जबाबदार आहेच ना. मग त्याच्यामुळे आम्ही दोघांनी ठाम निर्णय घेतला आणि मी माझ्या मुलीला लस दिली. तर सगळ्यांनी घ्यावा, सगळ्या मुलींनी, सगळ्या पालकांनी आणि सगळ्यांनी स्वतःच्या मुलींना द्यावा ही लस. न्यूजमार्फत काही ना काही व्हिडिओ बनवून ह्या अफवा पसरवल्या जात आहे की ही लस चांगली नाही, ह्या लसीमुळं गर्भधारणा होत नाही. अशा भरपूर असंख्य जे काही प्रश्न कधी कोणाला पडले नाही असे प्रश्न लोकांच्या मनात घालून या लसीकरणाबाबत जे काही चुकीची माहिती पसरवत आहे. आज मी स्वतः इथे येऊन योग्य ते त्यांचं मार्गदर्शन केलं आणि आज आपण बघतोय की आपल्यासोबत ह्या आधी शनिवारपासून माझ्यामध्ये 5-6 जणांनी लसीकरण घेतले. आजसुद्धा माझ्या समोर दोघींनी लसीकरण, अजूनही 2-4 जणी आहेत त्याही लसीकरण घेत आहे आणि मला अभिमान वाटला की आज ह्या मुली कुठंतरी आज यांच्या आरोग्याची काळजी त्या घेते आणि विशेष करून एक त्यांची इथे आईसुद्धा एक उपलब्ध आहे. 2 दिवसापूर्वी ज्या मुलींनी घेतली मी त्यांच्याशी जो संवाद साधला त्यांनासुद्धा कुठला त्रास नाही. आज त्यांचं आरोग्य त्या एकदम, कारण की आपण लहानपणापासून प्रत्येक लसीकरण घेतोय, त्यातसुद्धा हे लसीकरण तितकंच महत्त्वाचं आपल्या शरीरासाठी आहे. म्हणून ह्या लसीकरणाचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि माझं आपल्या या तळेगाव PSCला आणि आपल्या आशा सेविका, आपल्या सिस्टर सगळ्यांना माझं तेच सांगणार आहे, डॉक्टर साहेबांना पण, की तुम्ही सुद्धा त्याचं योग्य ते महत्त्व पटवून द्या की जेणेकरून प्रत्येक माणूस ज्या अफवा आहेत त्या कुठेतरी बाजूला ठेवून आज प्रत्येक माणसाच्या मनात ते रुजवून द्या आणि ह्या लसीकरणाची मोहीम फत्ते करा. जसं शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांसोबत प्रत्येक गड जिंकण्यासाठी प्रत्येक मोहीम फत्ते केली, तसंच आपण आपल्या कार्यक्षेत्रात काम करतोय. आपणही प्रत्येक आजारावर मात करण्यासाठी प्रत्येक लसीकरणाचं महत्त्व तितक्याच पद्धतीने पटवून द्या आणि प्रत्येक आपली मोहीम, प्रत्येक लसीकरणाची जशी पोलिओची तुम्ही मोहीम फत्ते करतात तशीच आपल्या HPV लसीचं सुद्धा महत्त्व पटवून देऊन आज आपल्या ज्या तालुक्यात आपल्या अंडर जेवढे मुली आहेत त्या प्रत्येक मुलीला लवकरात लवकर त्या लसीचं महत्त्व पटवून प्रत्येक मुलीला ती लस द्या, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि तुम्हाला तुमच्या या कार्यासाठी तुम्हाला कसली मदत लागली तर मी सदैव तुमच्या मदतीस एक तुमची लाडकी बहीण म्हणून, तुमची मैत्रीण म्हणून मी तुमच्या सेवेत, ज्याप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार अमोल भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचं विशेष सहकार्य तुम्हाला आहे, त्याप्रमाणे माझं सुद्धा तुम्हाला नेहमीच सहकार्य राहील. तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ हा शासकीय कार्यक्रम असताना देखील तळेगाव दिघे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डामसे अनुपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांच्याविषयी निलम खताळ यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचलाय. डॉक्टर डामसे हे कधीच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची तपासणी करण्यासाठी थांबत नाहीत. त्यामुळे त्यांची बदली करून या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दुसरे वैद्यकीय अधिकारी द्यावेत.
आणि त्यांच्या बदलीचा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवावा अशी सूचना त्यांनी प्रभारी तालुका आरोग्याधिकाऱ्यांकडे केली आहे. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.